परिस्थिती होती, त्यामुळे त्यांनी लगेच डिसिजन घेतलं होतं. पण त्यावेळेला शिवसेना सोडायच्या मागे काय विचार होता, आणि तेही बाळासाहेब असताना हयात? एक मोठी कहाणी आहे. मोठी कहाणी आहे. 2004 मध्ये लोकसभामध्ये मी होतो, इकडे लोकसभा निवडणुकी लढलो होतो या विभागातून. दत्त साहेब होते समोर, आणि मी बाळासाहेबांना सांगितलं की एक जो मराठी पॅच आहे त्याच्यामध्ये काहीतरी निगेटिव्ह काम चालू आहे, तो आपण साहेब एक मीटिंग घ्या. त्यांनी सांगितलं ठीक आहे घेतो मी. त्यांनी घेतलं नाही, आणि मी जो दत्त साहेब 2.5 लाख 3 लाख मतांनी ते जिंकत होते. त्यांना ते जिंकले फक्त 48,000. तो एक माझ्या मनात एक दुःख होता तो, की थोडासा अगर मदत कर देते साहब तो निकल जाते. त्यानंतर कोणी मला सांगितलं की नाही, असा दत्त साहेब निवडणुकीच्या पूर्वी बाळासाहेबांकडे गेले होते आणि त्यांच्या चरणी बसून बोले की मेरा आखिरी इलेक्शन है, मेरे को मदत कर दीजिएगा. तो मैंने कहा मुझे क्यों हलाल किए. अच्छा, तेव्हा मी शिवसेनेमध्ये खूप एकदम जोरदार एक लोकांचा प्रश्न घेऊन खूप पार्लमेंटच्या बाहेर खूप लढत होतो, आणि एक फायर ब्रँड लीडर असा, आणि शिवसेनासाठी खूप लढत होतो. तो मला अशा मनात आला की बघा मी पक्षासाठी लढतो, आणि शेवटी जो पक्षाचा नेतृत्व आहे तो काहीतरी तडजोड करतो, त्याचा उपयोग काय आहे. फिर 2-4 अजून विषय आला. एक रिलायन्सचा विषय होता. त्या विषयावर मला सांगितलं की तू माफी मागा, हे करा. म्हणे का आता मी काय नाही करणार, आता खूप झालं, आता मी निघतो. तो बाळासाहेबांकडे जाऊन त्यांच्या हातात राजीनामा दिला होता. कोणीही नेता, राज ठाकरे, भुजबळ, नारायण राणे, कोणीही बाळासाहेबकडे जाऊन त्यांच्या हातात राजीनामा नाही दिला आहे. मी चॅलेंज करतो. पण मग त्यावेळेला बाळासाहेबांची भूमिका काय होती? बाळासाहेब काय नाही, तरी समोर जगदंबाची मूर्ती होती. हे जगदंबा याला सुबुद्धी दे, काय काय म्हणतो ते, नाही तुम्हाला सोडायचं नाही, जा तू घरी जा आणि एक आठवड्यानंतर ये. उद्धवजी नव्हते इकडे, ते अमेरिकेत. पण तुमची उद्धव ठाकरेंशी जास्त मैत्री होती. तुम्ही ते मुंबईसाठीचं एक अभियान वगैरे केलं होतं. मी मुंबईकर का नाही केलं मी शिवसेनेसाठी. त्यानंतर कोणी कुठे केलं का फक्त शिवबंधन चालू आहे. अच्छा, गेल्या वेळच्या कट्ट्यात आणि यावेळच्या कट्ट्यात